स्कंदी वाहुनी वसुदेव भगिनी कडवे जावळे बंधू घेऊनी धर्मार्जुना ते क्षणी मार्ग दावित जातसे स्कंदी वाहुनी वसुदेव भगिनी. भीम दादानं कुंती मातेला आपल्या खांद्यावर घेतलेला आहे आणि कडवे जावळे बंधू घेऊन आपल्या दोन्ही कडेवर नकुल सहदेवाला घेतलेला आहे आणि धर्म आणि अर्जुनाला मार्ग दाखवत दाखवत ते निघालेले नाही. रात्रीची कथा लाक्षागृहातून त्यांचं रक्षण झाल्यानंतर पुढे ते वनात निघाले. निबिड वृक्ष वनी लागले की भूमीवरही आली मेघमंडळी की भीम भेदित आले गळे महासमर्थ म्हणून. आता खूप ते वन होतं ऐका नाही आणि मोठे मोठे वृक्ष लागायचे. त्या वनामध्ये मेघमंडले आली मोठे मोठे ढग यायचे ऐका नाही. असं सगळं भीम दादा भेदत 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 महाबलशाली असल्यामुळे माझी नदी सदी सूर्यकरण भयंकर विचारती श्वापतगण सरिता माळ वलांडून महापर्वत जातसे माझी नदीचे सूर्यकरण एवढं भयान जंगल होतं की मधात सूर्याचं किरण सुद्धा यायचं नाही ऐक नाही. अशा प्रकारे भयंकर वनात विचरण करत करत श्वापतगण तीन पशु तिथं होते. सगळ्यांना ओलांडत 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 महापर्वत ओलांडून भीमदादा निघाले. नद्या ओलांडून विसावा क्षणेकन सेविता फलक मूळ उदक सप्तप्रहर पर्यंत देखन मार्ग अपार चालती. विसावा क्षणेक एक क्षणभर विसावा घ्यायचा नाही. असे फळ नाही फूल नाही उदक पाणी सुद्धा नाही. 7 प्रहरापर्यंत ते चालत राहिले. एक यामी उरली यामिनी तो तृषाकांत झाली जननी म्हणे भीमा उदक आणि यक्षिणी विसावा घेई एकदा. आणि मग महाराज कुंती मातेला तहान लागली आणि तहान लागल्यावर 2 प्रहर रात्र झालेली. रात्रीचा 1 प्रहर उरलेला म्हणजे 4था भाग 3 वाजण्याचा वेळ. सांगितलं भीमा थोडा शांत तूही विसावा घे आणि मलाही पाणी प्यायला दे. तो नुग्रोध वृक्ष तिथे देखा भूमीपर्यंत लावल्या शाखा विशाल पारंब्या सुरेखा गगन चुंबी दिसती. एक वडाचं झाड पाहिलं असं उंच मोठं झाड होतं आणि पक्व फळे विखुरली धरणी तैसे पसरले प्रवाल मणी पक्षी करते नाना दोन्ही वटी जे का राहते. त्या वडावर राहणारे अनेक पक्षी काय करत होते किलकिल किलकिल किल असा आवाज करत होते. तिथे माता बंधुनी जवणी उदक शोध गेला काढणी वन कर्दरीचा द्रोण करून तडाग जीवनी घरी याला. आता सगळ्यांना तिथं झोपवलं. भीमदादा पाणी पाहत 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 गेले आणि जंगलातील काही पानं तोडले त्याचा द्रोण बनवला आणि तो पाण्यानं भरला. जवळी काहीचे पंचपात्र भिजवून घेतले उत्तरी वस्त्र परतून आला सत्वर चौथी भुंगळी लोळती. आता जवळ काही नाही रुमाल होता तो भिजवला आणि तो भिजवून रुमालही घेऊन निघाले. तर जवळ येऊन पाहतात तर सगळी जमिनीवर काय व्हायला लागले लोळायला लागले. ते कोणी भीमसेन शोक समुद्री गेला बुडून मनेरे चतुरानन काय संसारी घातले. त्रिलोक्यनाथ चक्रपाणी याची या जनकाची भगिनी शोक समुद्री महाराज पांडुराजाची पत्नी सुष्ण्या विचित्र वीर्याची. आणि महाराज भीमदादा आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. अरे अरे ही जी भूमीवर लोळायली ही कोणी माहितीये का देवा. अरे काय सामान्य आहे का. कोण आहे ही त्रिलोक्यनाथ चक्रपाणी त्रिलोक्याचा नाथ असलेला चक्रपाणी भगवंत. आणि त्या भगवंताचा ही बाप महाराज भगवंताची जो बाप आहे त्या बापाची ही बहीण आहे. म्हणजे देवाच्या बापाची काय आहे बहीण आहे. बहीण आहे देवाच्या बापाची बहीण पंडू राजाची पत्नी. वसुदेवाची बहीण पंडुराजाची पत्नी आणि विचित्र वीर्याची सून. हा हिचा काय अधिकार आहे. आम्हा दरिद्र्याची जननी प्रेतवत पडली धरणी अडाट शत्रू पुण्य खाणे धर्मराज धर्मात्मा. पण काय करावं हे जरी महाराज भगवंताची आज्ञा असेल पंडुराजाची पत्नी असेल विचित्र वीर्याची सून असेल पण आमच्या करंट्या कपाळाच्या मुलाची आई आहे आणि म्हणून हिला भूमीवर काय व्हावं लागायलं लोळावं लागायलं. अरे धर्माचा काही जसा मुलगा आहे धर्मात्मा
केवळ महाराज धर्मराजाचं नाव युधिष्ठिर आहे, पण धर्मानं वागले म्हणून लोक त्यांना काय म्हणायला लागले, धर्मराज. अनाथ वनंग दीन तैसे भूमीवरी गेले शयन, शोधिता ब्रह्मांड संपूर्ण उमाजशी दुजी नशे. महाराज अनाथ वनंग दीन अशा सामान्य एखाद्या जीवासारखं या माऊलीने जमिनीवर काय केलेलं आहे, शयन केलं. सामान्य काही, अरे हे महाराज हिऱ्या माणिक मोत्याच्या पलंगावर पाहिजे होती, तर आजीला कुठं झोपावं लागलं, जमिनीवर. यालाच प्रारब्ध म्हणतात, आहे का नाही. महाराज शोधिता ब्रह्मांड संपूर्ण उपमा ज्याशी तुझी नशे, की ब्रह्मांड जरी शोधलं तर या गोष्टीला दुसरं उदाहरण आता देण्यासाठी नाही, हिला जमिनीवर झोपावं लागतं, याला उदाहरण कोणतं द्यावं, आहे का नाही. विद्यासागर अर्जुन उपमे भार्गव की जानकी जीवन, आहा कर्माधीन वदन सव्य साची पडिला असे. महाराज भीम दादा म्हणून लागला, अरे विद्या सागर अर्जुन, अर्जुन विद्येमध्ये काय आहे, सागर आहे, विद्येचा सागर. उपमे भार्गव की जानकी जीवन. महाराज अर्जुनाची उपमा द्यायची तर परशुराम नाही तर प्रभू रामचंद्र, हे दोन सोडून त्याच्या शौर्याला दुसरी उपमा देता येत नाही. आणि तो सव्यसाची अर्जुन काय झालाय, दीन वदन, खाली तोंड घालून काय झालेला आहे, बसलेला आहे. आहा कर्मा, अरे 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 काय कर्म वाईट आहे, असं भीमदादा म्हणतोय. दिव्य रूप पाहून सूरलनादाती बोलून, ज्याचे चातुर्य देखून सरस्वती तटस्थ पै, ते हे नकुल सहदेव निश्चित, जैसे कौस्तुभानी स्वयंमत. आहा ते धुळीने लोळतन भीम करीत शोकाय सारे. हे नकुल सहदेव का सामान्य आहेत का महाराज, एक कौस्तुभ म्हणण्यासारखा आहे, एक क्षमंतक म्हणण्यासारखा आहे. इतक्या उच्च महाराज यांची अवस्था आहे, ऐका नाही. अरे या नकुल सहदेवाचं दिव्य रूप पाहून महाराज देव स्त्रिया सुद्धा यांच्यावर मोहित होतील. इतके सुंदर दिसायला असलेले, इतके श्रेष्ठ असलेले, पण काय करावं, या धुळीनं लोळायला लागले. महाराज ही कोणाची कथा आहे, पांडवाची. धुळीनं लोळायले भीमदादा शोक करतो, ऐसा भीम खेद करेल तो हिडिंबी राक्षसी आली देत, काही जना दे पण बोलत वृक्षी बसून. हिडिंबा राक्षसी तिथं तेवढ्यात आली, संकट यायला लागले की चारही बाजूने येतात. हिडिंबा नावाची काय आली, राक्षसी आली. संकट एक येत ते एक येत नाही, अनेक संकटाला काय झालेलं असतं ते सुखाचं आहे. तसंच सुख एक आलं का ते एकटं येत नाही, अनेक बारीक 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 सुखांना घेऊन आलेलं असतं, आहे का नाही. तसं दुःख आलं की ते अनेक दुःखांना काय करतं, बरोबर येतात ते सहकारी. एक दिवस मी तुम्हाला सांगितलं होतं, मला असा विचार पडला आला एक दिवस, काय त्याला आपल्याकडे 7-8 दिवस लाईन नव्हती, लाईन नाही. मला त्यावेळेस मी विचार केला, लाईन गेली तर नुसती लाईन नाही गेली, उजेडच घेऊन नाही गेली, पाणी नाही, पीठ नाही, उजेड नाही, म्हणजे एक लाईन साठी तर एकटी जात नाही. एवढे सगळे संकट, एक वस्तू दुःख यायला लागली, अनेक सहकारी तिचे काय असतात, बरोबरच असतात, बरोबरच असतात. म्हणून असे भीमदादा खेद करू लागले. तर हिडिंबा आली आणि त्या झाडावर बसली आणि बोलायला सुरुवात केली. वडावर बसून काय म्हणते, शी साहिजने मारुनी शीघ्र भक्षावाय आणि हिडिंबी धावली ती एक क्षणी तो भीमसेने देखे, भीमसेन देखेला. ती म्हणे आता बरं झालं, 6 जण एकदाच खायला मिळाली. म्हणजे राक्षसीनं भीमदादानं पाहिली की धावतच आली महाराज. तिने भीमदादाला पाहिलं, ते कोण स्वरूप सुंदर, मध्ये व्यापले तिचे शरीर, म्हणे याचे पाडे रतीवरून तुलने उन्हा वाटत असे. पण भीमदादाचं सौंदर्य पाहिलं आणि ती त्या सौंदर्यावर मोहित झाली. तिला वाटलं महाराज या एवढं सौंदर्य आहे की भगवान विष्णूचं सौंदर्य, कामदेवाचं सौंदर्य सुद्धा याच्या पुढे काय आहे, कमी आहे. याच प्रकार करीन चिरकाल सुखा भोगीन, व्यर्थ काय काय समारून मांस भक्षण करेन मी. याला खाऊन काय फायदा आहे म्हणे, याच्यापेक्षा याच्याशी लग्न केलं तर
बरं होईल असं राक्षसीने विचार करू लागली. ऐसा विचार करून राक्षसी रूप पालटून रम्य आयशीचा हरी कामिनन मधुर वचन बोलत त्याच्यातील राक्षसी रूप टाकून दिलं, रम्य सारखं रूप घेतलं आणि बोलू लागली. तुम्ही कोण कोठील सुकुमार ते सदा सभाग्य राजकुमार नगर त्यागुणे वन हरण काय निमित्त शेविले. आणि विचारू लागले पण तुम्ही कोण आहात? राजाच्या मुलासारखे दिसता, आपलं राज्य टाकून नगर टाकून इकडे कुठे फिरायला लागले? परमदुर्गट हिडिंबवन देवाशी त्यानं घडे आगमन येथे तुम्ही मनुष्य होणं निर्भय निशंक ओढाला. अरे हे वन हिडिंबवन नावाचं वन आहे. माझ्या नावानं या वनाला काय मिळालेली आहे? प्रसिद्धी मिळाली आहे. हिडिंब राक्षसनीचं हे वन आहे. अरे इथं देवाची याची हिंमत होत नाही तर तुम्ही माणसं कस काय आले असं ती विचारू लागली. हिडिंब राक्षस महादारुण तुम्हाला बक्षीला लागता क्षण तुझे सोबळे वाचविना भ्रतार होई माझा तो. हिडिंब राक्षसले खराब आहे म्हणे अशी तीच म्हणू लागली. रूप बदलो पण तू एक काम कर, मी तुला त्या हिडिंबी राक्षसी पासून वाचवेल. तू माझ्याशी काय कर? विवाह कर. तुझं मी पृष्ठी वाहून द्वीपांतरा सुखे नेन या पाचाशी भक्षण हिडिंब तृप्त होईल. आणि तुला सांगितलं तुला मी माझ्या पाठीवर बसवते आणि पाठीवर बसून दुसऱ्या द्वीपात म्हणजे दुसऱ्या वनात काय करते? हिडिंब राक्षसी वन सोडून दुसऱ्या वनात नेऊन घालते. आणि हे 5 जण येतात खाऊ दे हिडिंबीला. ही विचारित तिचं पोट भरल म्हणजे तिनं कसा तिनं रूप बदललं पण दोन इकून आपलं पोट उपाशी नाही राहिलं पाहिजे. राक्षसीच पण एवढी हुशार असू शकते. मी राक्षसाची मारे जैसा रगडी जे मत कुन यावरी बोले भीमसेन हिडिंबा क्षणे मारे जैसा रगडी जे मत कुन ते मर्दिन क्षणार रे. भीमसेनानं सांगितलं मला राक्षसाचं काय भेटा काय चिलट मारल्यासारखं तिला काय करेल मी मारून टाकेल. मला काय वाटतं म्हणजे तिथं चांडून बंधू जननी तुझं बरोबर काय राक्षसीने कोट्यवधीस राक्षस आरदक्षिणी हिडंबा आईशी मारेन सांडून बंधू जननी. मी माझ्या आईला टाकून देईल, भावाला टाकून देऊन तुझ्याशी लग्न करू का? अगं हिडिंबा एक नाही कोट्यावधी हिडिंबा एकदाच आल्या. हिडिंबे सारखे राक्षस तर मी एकटा काय करेल त्यांना मारून टाकेल म्हणे. आईशी वैता वचने ते काळी वृक्षावरून हिडिंबी ऐकली दात खाऊन ती वेळी हाक फोडेली कृतांतवत. आता ते हिडिंबीनं महाराज काय केलं? वृक्षावरून मोठ्यानं आवाज मारला, दात खाल्ला आणि मोठ्यानं हाक मारायला सुरुवात केली. काळानं जसा टाव फोडावा गर्जना करावी तशी तिची गर्जना. मग उडी घातली सत्वर खंदीर अंगावत केले नेत्र विक्राळ वेदन विशाल शरणम भाळी सिंदूर चर्चिला. उडी घातली सत्वर तिने त्या वडावून उडी टाकली. तिचं वर्णन कशी होते महाराज? इंगळासारखे तिचे काय होते डोळे लाल झालेले, मोठं वदन विक्राळ विशाल शरीर कपाळावर सिंदूर आडवा लावलेला कच्चल पर्वत आहे सातवर बाहेर दाढा विक्राळ शुभ्र ऐसा धावत तो आसुरन हिडिंबी म्हणे भीमा ते. मोठा पर्वतासारखा देह दाढ आहे विशाल ऐक नाही असा विक्राळ सगळ्या दाढा पण शुभ्र म्हणजे लाल झालेले नव्हते शुभ्र दाढा असा धावत तो असुर आणि तिथं आलेला आहे. हिडिंबीने भीमाला सांगितलं उठी बंधू आणि जननी गगनाने स्कंदी वाहुने भीम म्हणे उडले श्रमोने न उठवीत सर्वता. तिने सांगितलं एक काम कर, आता हा हिडिंब नावाचा तो राक्षस आलाय, तू एक काम कर उठ इथून लवकर तुझ्या भावाला आणि आईला उठव आणि इथून काय करा पळ का खाऊन घे. तेव्हा मला तू चिंता करू नको, ते नेमके झोपले त्यांना काय करू दे श्रम आलाय यांची निद्रानं मोडी जाण. हिडिंब मारून करीन चूर्ण तो राक्षस क्रोध आहे मानन भगिनी प्रति बोल. म्हणजे ते दोघं बहीण भाऊ होते ना, एक हिडिंबी आणि एक हिडंब. तो मला तिनं बहिणी त्यानं बोलायला सुरुवात केली. दैवे आहार दिला पाठवून त्याच तो पापीने केले विघ्न तू केवळ आहेस दारिणन काहीचा भ्रतार मिळवला. मला सांगत होती म्हणजे मी त्याच्याशी विवाह करते, तुला पती नाही मिळाला. अगं दैवानं आपल्या भाग्यानं खायला मिळाले तर खाण्याचं टाकून काय वेगळं लागले तुला. आता साई जणी मारून शेवटी तुझा घेईन प्राण वृक्ष विशाल रोटून भीमावरी धावीन झाला. थांबणे अगोदर या 6 जणांना मारतो बहिणी म्हणे तुलाही मारतो. महाराज तेवढ्या त्यानं मोठा वृक्ष उचलून भीम दादावर धावून आला. बळे वृक्ष भोवून भीमावरी घाली उचलून त्याने प्रचंड घेऊन पाषाणानं हृदयावरी फोडिला. झाड उपटू लागला भीम दादाच्या अंगावर आणून
टाकू लागला, मोठाले दगड फोडू लागला. राक्षस खवळला अद्भुत, भीमाचे कंठी मिठी घाले. मग मल्ल युद्ध अत्यद्भुत घटिका एक दहाडे. योग घटिकेपर्यंत ते दोघांचे युद्ध चालू होतं. मुष्टी प्रहार हानीती, येणे दनानित भयक्षिती, लता प्रहारे ताडीतीन थडका देती परस्परे. महाराज एक एकावर कुटकीचा प्रहार करू लागली तर जमीन हातरू लागली. आता ते भीमदादाई होते, ते राक्षसच होतं, आहे का नाही. अशा प्रकारे एकमेकाला लाता मारू लागले आणि हिडिंबाच राक्षस धावे मुष्टी राक्षस धावे मुख पसरून मने कंठ फोडीन रोवून दर्शन भीमे हनवणी चडकन दंत पंक्ती पाडी. असं तोंड वाचूनच आलं, दातानच फाडतो म्हणे तुला. भीमदादानं बुका मारलं की त्याचे दातच काय केले, पाडून टाकले. हिडिंबाच भीम म्हणत, चांडाला शब्द न करी बहुत, मम माता बंधू समस्त श्रमे निद्रित झाली. महाराज हिडिंबा भीमाला बोलू लागली, नाही का नाही. भीमदादानं सांगितलं आवाज करू नको जोरात, आता युद्ध कर. त्या राक्षसाला सांगितलं पण आवाज, कारण माझी आई आणि भाऊ काय झाले, झोपले. तुझ्या आवाजात त्यांना जाग येईल. योगे भिडले तुला बळी, परी भीमाची शक्ती आगळी. उमनी आणून वक्षस्थळी शब्द करी वक्षस्थळी शब्द करी राक्षस. महाराज मारू लागला. आता त्याला दणके बसू लागले तर ते आरडू लागले. भीमदादाचे दणके बसल्यावर दणदणाट ऐकता गाणे, जागीला हरिपाचही जणी, सिंहनाद करीत तेरे गेले प्राणी पशु पक्षी. त्याच्या आवाजानं 5 जण काय झाले, कुंती माता आणि बाकी सगळे जागे झाले. आणि जागे झाल्यावर त्यानं सिंहनाद करायला सुरुवात केली. मला एवढ्या जोरात आवाज होता की त्या झाडावर असलेले पशु पक्षी मरण मेले ते बिचारे. त्या आवाजानं त्यांना काय आलं, मरण. झगडत आलो घ्यायरावर की पडते पर्वतावरी पर्वत, की तापाशी बाण लावून पारतना असुरावरी धाविन्नाला. जसं 2 हत्तीचं काय व्हावं, युद्ध लागावं, नाही का नाही. पर्वतावर जाऊन पडावा, अशा प्रकारचं चालू होत. तर अर्जुनानं बाण उचलला, धनुष्य उचलला आणि त्या राक्षसावर धावून निघाला. नकुल सहदेव घेऊन खडगे राक्षसावरी चालले गेले. हिडिंब चौकडे रागेन पर्वत पाशाने भिरकावी. मला तो हिडिंब राक्षस चारही बाजूने पर्वत पाशाने दगड वगैरे फेकू लागला. भीम बंधू स्वारी म्हणे तुम्ही असावे. म्हणे तुम्ही असावे स्वस्थ चित्त, धर्मापाशी बसून कौतुकार्थन पाहता क्षण करी. भीमसेनानं अर्जुनाला नकुल सहदेवाला सांगितलं तुम्ही काही त्रास घेऊ नका, तुम्ही धर्मराजाजवळ जाऊन बसा, बघा ना वर युद्ध कसं चालतंय. बंधू थोपटून क्षण करी. भीमासुराची चरण धरी मग उचलून या अंबरीन भूमीवरी आपटीला. महाराज आपल्या सगळ्या भावांना शांत बसवलं. भीमदादाने त्याचे पाय धरले, उचललं, त्याला आकाशात भिरकावलं, जमिनीवर काय केलं, आपटलं. सगळेच हस्ताचरण बोलून मोठ केली गळा बांधून बळे आकाशी नेऊन शिळेवर आपटीला. आणि मग अशा प्रकारचं हातापाय ज्या जागी त्याची मोठ केली, उचलून शिळेवर आपटला. भरला गट पडता निश्चिती, बहुत तुकडे जैसे होते, तैसा हिडंब पडता क्षितीन गत प्राण झाला. आणि महाराज जसा मातीचं डेरा एखाद्या दगडावर पडल्यावर तुकडे व्हावेत तसे त्या राक्षसाचे काय झाले, तुकडे झाले. आणि महाराज त्याचा प्राण निघून गेला. जय जयकार करुणी सुमने वर्षती सुरगण, कुंती माता भीमार्जुन, नकुल सहदेव आनंदती. आकाशातून महाराज पुष्पांचा वर्षा देवता करू लागले. नकुल सहदेव कुंती मातेला आनंद झाला. माते नमस्कार भीम बंधू आनंदी देते क्षम. तो हिडिंब पुढे सकामन उतावळीवर आवया. त्याला मारलं पण ती हिडिंब ती येऊच लागली. तिनं सांगितलं तिचं एकच लक्ष, भीमाशी काय करायचा, विवाह करायचा. कुंतीचे चरण माता ठेवून हिडिंबे बोले निश्चय वचन, मी राक्षसी म्हणून उपेक्षा माझी करू नका. कुंती मातेचे पाय धरले, सांगितलं मी जरी राक्षसी नसेल तर माझा त्याग करू नका. 6 जणांस पृष्ठी वाहून नेईन दुस्तरवणीवर आणून, महाविघ्ने उठून सुख देईन समजता. मी काय म्हणे तुम्हाला सुखच देणार आहे. तुम्हाला 6 जणांना माझ्या पाठीवर घेऊन मी या वनातून घेऊन जाईल. माझे पोटी होईल सूत, तो शत्रू सहारेल समस्त. साक्षी ठेवून रुक्मिणी कांतन प्राण रक्षिला अर्जुनाचा.
तिनं सांगितलं माझ्या पोटी जो मुलगा होईल, माझा जर भीमाशिव झाला, माझ्या पोटी जो मुलगा होईल तो महान असा योद्धा असेल, आणि मी भगवंताला साक्षी ठेवून सांगते की अर्जुनाच्या प्राणाचा तो एक वेळेला काय करेल, रक्षण करेल, असं त्या हिडिंबा राक्षसने सांगितलं. आज आपले हस्ते करून माझे भीमाशी लावी लग्न, कुंती म्हणे धर्मा लागून आणि विचार मानशी आणि जे. कुंती माते धर्माला विचारलं, हिमंती याच्यावर विचार कर, कापट्य किंवा शुद्ध म्हणते धर्माशी जाणून पुढील भविष्यार्थ लग्न संपूर्ण विदित केल्या सर्व ते. मला धर्मराजाला सांगितलं ही कपटानं बोलायला लागली का प्रेमळ मनानं बोलायला लागली, याचा तू काय कर आता विचार कर, ऐक नाही. कारण धर्मराजाला मन कळत होतं, म्हणून विचार कर. आणि भीमास म्हणे सर्वज्ञ इथपासून अपाय नव्हे पूर्ण, अवश्य लावी इशी लग्न मनात आनंद धरावे. धर्मराजाने सांगितलं हिच्यापासून तुला काही विघ्न येणार नाही, ही फायद्याचीच राहणार आहे, हिच्याशी विवाह करायला तुला अडचण नाही. धर्म म्हणे हिडिंबे पायी तू दिवसा सुखे भीमनी, रात्र होताच आणून देईल रक्षा वया माते. धर्माने सांगितलं दिवसभर भीमाला तुझ्या सोबत ठेवत जा, पण रात्र झाली की आमचं रक्षण करण्याकरता भीमाला काय करत जा, आमच्याकडे आणून देत जा. तो भीम बोले उत्तर, एक झाली तुझं सुकुमार, मग सबंध साचरण पुन्हा तुझपाशी घडेना. भीमदादाने काही पण ठेवला की एक मुलगा होईपर्यंत मी तुझ्या सोबत असेल, एक मुलगा झाला की तुझा माझा पुन्हा भेट होणार नाही. येरी अवश्य म्हणून तत्काळ भीमाचे गळा घातली माळ, भीमपृष्ठी घेऊन सबळ क्रीडा वनाप्रती गेला. त्या दोघांचा विवाह झाला. अरे भीमदा पर्वत मौली गंगाजली रमणी कोद्याने एकांतस्थळी सुखे सदा सुरत मिळे भीमाशी क्रीडा करीत. असे भीमदादा आणि ते असे सोबत राहायला लागले. मानव सरोवरी मैना कपाटी, हिमाचली सुमकांत कासारी, द्रोणाचली चंद्राचली झडकरी नेऊन सुखे क्रीडत. ज्ञानरूपी प्रकाशाकडे येऊ शकतो. या विचारांना ह्योच प्रकाश कळतो, ज्ञानरूपी प्रकाश कळत नाही. मानवाला अंधारूपी प्रकाशातून अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे येता येतं, पण मानव त्याची इच्छा करत नाही. ज्योतीकडे कुछ प्रकाशाकडे जायला पाहिजे, पण मानव त्याची इच्छा करत नाही. हे एक आश्चर्य नव्हे, नाही काय ते यांचं गुरुजीचं मनुष्य जन्माचं एक आश्चर्य, मनुष्य जन्मातील हे आश्चर्य, हे खरं काय आहे, आश्चर्य आहे. कापट किंवा शुद्ध मन त्यांचा विवाह झाला. असे भीमदादा त्या हिडिंबे राक्षसनी बरोबर राहायला लागले. षडरस भोजन नाना परी रस काम वर्धन, अमृता समान फळे भक्षण मग सुख शयनी पवडती. अरे षडरस प्रकारचं भोजन भीमदादा तिथं त्यांच्यासोबत करायला लागले. नाना प्रकारचे रस युक्त फळं वेळ त्याला खायला मिळाले. लोटता एक संवत्सर जन्मला घटोत्कच कुमार, पितियातुल्य सबल शरीर महावीर भीमितो. महाराज काही काळ निघून गेल्यावर एक संवत्सर निघून गेला आणि घटोत्कच नावाचा मुलगा काय झाला, जन्माला आला. त्या हिडिंबे नावाच्या राक्षसनीपासून. आणि मला अत्यंत भीमासारखाच तो काय होता, बलवान. बलवान घटोत्कचानं पुढे युद्धात खूप मोठी कामगिरी. घटोत्कच जर नसायला तर अर्जुन जिवंत राहतच नव्हता. बहुतेक याच्यात कथा आली का नाही मला माहित नाही, पांडव प्रतापात, पण युद्धाच्या वेळेला. पण मला रक्षण कोणामुळे झालं, फक्त घटोत्कचामुळेच झालं. उपजताची शस्त्रास्त्री प्रवेद भेटला धर्मास येऊन, कुंतु पितृजनी धर्मानुजन नकुल सहदेवे वंदिले.
मला शस्त्रास्त्रामध्ये तो मुलगा काय प्रवीण असा तो आहे आणि तो येऊन सगळ्यांना भेटला. म्हणे संकट परतला पूर्ण माझे तुम्ही करा स्मरण राक्षस दळ असंख्य घेऊन शत्रू निवटीन संग्रामी. महाराज त्यांना सांगितलं की ज्या वेळेला तुमच्यावर संकट येईल त्यावेळेला माझी आठवण करा, सगळे राक्षस घेऊन तुमचं रक्षण करेल. हिडिंबळ सर्वाती प्राचीन संकट येऊन पुत्रासहित शोभले तो मावरी कृतांतर पाय लोटीन माघारा. हिडिंबेनं सांगितलं तुमच्यावर ज्यावेळेला संकट येईल त्यावेळेला मी माझ्या मुलासह तिथे येईल आणि खाला सुद्धा माझ्या लाटेने काय करेल माग लोटेल. आईशे बोलवण्यात घेतली आज्ञा नमस्कार साही जना पुत्रासहित महावना उत्तर पण किती गेली. आणि मग तिने अशी सगळ्यांची आज्ञा भीमदादान करार तसा केला होता. तिने आपला मुलगा घेतला आणि त्या वनात निघून गेली. कर्ण प्रेरित शक्र शक्ती अर्जुनाच रक्षावया अमरपती भैमी जन्मविला निश्चितीन भविष्यार्थ जाणवनिया. पुढची जी कथा आहे त्या कथेचं इथं वर्णन आहे थोडक्यात केलं, त्याचा विस्तार केला का नाही काय माहिती. कर्ण प्रेरित शक्र शक्ती काय झालं होतं, कर्णाला जन्मताच दिव्य कवच आणि कुंडल होती आणि मग पुढे युद्ध ठरलं, युद्ध होणार आहे. पण मग चिंता पडली इंद्राला चिंता पडली की बाबा याच्याकडे जोपर्यंत कवच कुंडल आहे तोपर्यंत कर्णाचा वध होणार, कारण त्याला कवच होतं हृदयालाच आणि मग त्या कवच बाण घुसू देणार नाही, माझ्या अर्जुनाला मारावं लागेल. म्हणून तो भगवान कृष्णाकडे आला आणि भगवान कृष्णाकडे येऊन प्रार्थना केली तेव्हा त्या कवच कुंडलाचं काहीतरी करा. भगवंताने सांगितलं आता काय करणार आहे इंद्रा, ते त्यांना उज्जताच मिळालेले तर सूर्यनारायणाच्या कृपेने काय करणार आहे. सांगितलं देवा कर्ण उदार आहे, मी कर्णाला मागू का. देवाची आज्ञा घेतल्या मी कर्णाला मागून घेतो. भगवंताने सांगितलं बघ तुझी इच्छा आहे का नाही. आणि मग तो गेला. कर्ण सकाळी सूर्यनारायणाची पूजा करून बसला दान देण्याकरता आणि त्यानं इंद्रानं जाऊन काय मागितले कवच आणि कुंडल. कर्ण इतका उदार होता, कर्णाला माहित होते हे गेले की आपल्याला मरण येणार आहे, तरी पण कर्णानं ते काय केले देऊन टाकले. इंद्र प्रसन्न झाला, म्हणला कर्णा तुला काय मागायचं दमा. कर्णानं सांगितलं मला एक अमोघ शक्ती दे. आणि अशी शक्ती ती एकदा शक्ती प्रहार केल्याच्या नंतर शत्रू जिथं असेल तिथं जाऊन त्या शक्तीने त्याचा काय करावा नाश करावा, अशी शक्ती दे. इंद्राने सांगितलं शक्ती देतो तुला, तसं तुला अस्त्र देतो काही अडचण नाही, पण माझं एक आठ असेल काय ती एकाच वेळेला उपयोगात येईल, दोनदा वापरता येणार नाही. त्याचं काही हरकत नाही, त्याला एकदाच अर्जुनावर सोडायचं होतं ते काय हरकत नाही. एकदा सोडायचं अर्जुन मेल्यावर पुन्हा त्याची काय नाही गरजच नाही. युद्ध तर चालू झालं, देवाला चिंता पडली काय की कर्णाचं अमोघ शस्त्र जर यानं सोडलं तर अर्जुन वाचत नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या वेळेला महाराज त्या याला बोलवलं कुणाला घटोत्कच. आणि घटोत्कचानं काय 2 दिवस युद्ध गाजवलं महाराज. आणि भगवंतानं घटोत्कचाला बोलवून सांगितलं घटोत्कचा युद्ध करायला नाही बोललो, तुला मरायला बोलवलंय, मरण्याची तयारी असली तर युद्धात उतर नाही तर वापसचा. घटोत्कचानं सांगितलं देवा अरे मला जर माझ्या वडला करताना माझ्या सगळ्या चुलत्यां करता जर मला प्राण देण्याचं सौभाग्य मिळत असेल तर मी आनंदाने द्यायला तयार आहे. म्हणून सांगितलं एकच घटोत्कचा तुझं लक्ष फक्त दुर्योधन असला पाहिजे, तिचे मारायचे पण जीव कोणाचा घ्या सुटायचं दुर्योधन. तू इकडून तिकडून येऊ नाव कोणाचं घ्यायचाय दुर्योधन मारतो. दुर्योधनाला मान जाय. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस चाललाय आणि दुर्योधनाच्या जवळ जवळ जात आहे. दुर्योधनाला उच्चल रथ असायचं आकाशात नेऊन 1-2 बाऱ्या सोडलं, रथ मोडला हे झालो. मग रथाला आग काय लावली. शकुनी म्हणताय कर्ण तू फक्त आता काय कर शक्ती सोड. कर्ण म्हणताय सोडणार नाही. दुर्योधन मागून म्हणला माझ्या मित्रत्वाची तुला शपथ आहे, तू शक्ती सोड. कर्णाच्या डोळ्यातूनच असू आले महाराज. अरे 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 आता अर्जुन मरत नाही, कारण आता अमोघ शक्ती एकदा आपल्या जवळ आहे आणि हिची तोड अर्जुनाला नाही. सोडली महाराज. घटोत्कचाचे तुकडे तुकडे झाले. पण काय झालं कर्ण प्रेरिल शक्र शक्ती. कर्ण काय करेल त्या शक्तीचा प्रयोग करेल. अर्जुना रक्षावया अमरपती भैमी जन्मविला निश्चितीन भविष्यार्थ जाणवण्या. अर्जुनाचं रक्षण करण्याकरताच इंद्रानं या मुलाला जन्म द्यायला म्हणजे जन्म देण्याचं नियोजन केलं. हे कोण केलं इंद्रानं. हे पुढचं भविष्य जाणून धर्म म्हणे आता येतो नाही निघावे हे वन त्यागोने भीम कोणतेच स्कंदे घेऊन निघता झाला तत्काळ. धर्म म्हणले आता इथून निघा आणि काय करा हेवनाचा त्याग करा.
भीमदादाने कुंती मातेला आपल्या खांद्यावर घेतलं, निघाले. जटावल्कल वेष्टीत अजनांबरे पांघरत नाना वने विलोकितन दर्शन घेत संताची. जटावल्कल वेष्टीत, जटा वाढलेल्या, वल्कल धारण केलेले, अजनांबरे पांघरत. महाराज हरणाचे कातडे काय केलेले आहेत, घेरलेले आहेत. नाना प्रकारचे वन पाहत 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 आणि वनानं काय पाहू लागले, दर्शने घेत संताची. साधू संताचे काय घ्यायचे, दर्शन घेत 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 घेत. ऋषाश्रमी राहती, वेदशास्त्रे अभ्यासिती, संसद कला प्रवीण होते ना आकळी ती 14 विद्या. काय करू लागले तिकडे ते, ऋषाश्रमी राहती. कोणाच्या आश्रमात राहायचे, ऋषीच्या आश्रमात राहायचे. वेदशास्त्रे अभ्यासिती, थोडे वेदाचं शास्त्राचं काय करू लागले, अभ्यास करू लागले. महाराज ज्ञानेश्वरीचे पारायण करावं वाटत. मी म्हणतो ना, मी म्हणणार आपण यातल्याचे सगळे महाराज लय करावं वाटतं हो, पण आमच्या मागे ताणच लय. आमच्यासारखं दुःख कोणालाच नाही. अरे ते काढून गेले, राज्य गेले, कुठं जायचं पुढं पत्ता नाही, पुढं काय होईल याचं माहित नाही, खायला मिळतंय का नाही याचंही नाही. वेदशास्त्र अभ्यासी अखंड वनवास परित्या देवासी काय महाराज. 64 कला प्रवीण होती. 64 कला प्रवीण शिकून घेऊ लागले. 14 विद्या शिकू लागले. रात्रंदिवस कृष्ण स्मरण, सदा करीती कृष्ण कीर्तन, रुक्मिणी वल्लभाचे पूजन येणे करून कालकर्मिती. काळ कशात चालला होता, काळ सारावा चिंतने. पांडवांनी खरा चिंतनात रात्रंदिवस कृष्ण स्मरण, कथा करायची कृष्णाच्या, कृष्णाचं कीर्तन, भगवंताची पूजा. पुढे जाती वेगळी करून तो अकस्मात कृष्णदेव पाहिला. त्या दया सिंधूचे दर्शन महत् भाग्य झाले. काही असे वेगळ्या वेगानं पुढे चालले होते महाराज. महत् भाग्यानं, पूर्वीच्या पुण्यानं त्यांना व्यासाचं दर्शन झालं. व्यास त्यांच्या समोर आले. साही जने नमस्कार, साष्टांग घालून दुडीती कर. जय जय सद्गुरु जगदोद्धार करावया जन्मलाशी. सगळ्यांनी दंडवत वगैरे घातला आणि वर्णन करू लागले, तुम्ही जगाचा उद्धार करण्याकरता जन्मले. एकानंद सत्य लोकेश, विभुल परे रमा विलास, आभार लोचन यो मुकेश आम्हा दिना रक्षिशी. सांगितलं एकानंद सत्य लोकेश. महाराज तुम्ही ब्रह्मदेव आहात, तुम्ही विष्णू आहात, तुम्ही आमचं रक्षण करणारे आहात. मग बोले वेदव्यास, यावत शत्रू पावती नाश, कल्याण आहे तुम्हाला भाग्य विशेष प्रगटेल. व्यासांशी मला आशीर्वाद दिलाय. व्यासान सांगितलं, अरे यावत शत्रू पावती नाश, यावत शत्रूचा तुमच्या काय होईल, नाश होईल. नाश कल्याण आहे तुमचं कल्याण होईल आणि विशेष असं तुम्हाला भाग्य प्राप्त होईल. विजय श्री घालील माळ, पाठ लाखी राखील श्री घननीळ, ऐशे बोलणे तत्काळ व्यास गुप्त झाले. विजय श्री घालील माळ, विजय रूपी लक्ष्मी तुमच्या गळ्यात काय घालेल, माळ घालेल. पाठ राखील श्री घननीळ, भगवंत तुमचे रक्षा करेल, पाठराखण करेल श्रीकृष्ण. आणि असं बोलून व्यास काय झाले. महाराज काय असतंय, भक्ताला जर एखाद्या वेळेस साधन करत असताना जर त्याच्या मनात जर कमकुवतपणा आला, शरीराचा कमकुवतपणा वेगळा आणि मनाचा कमकुवतपणा वेगळा. शरीराचा कमजोरी आपण ज्याला म्हणतो अशक्तपणा. महाराज शरीराचा अशक्तपणा घालायला दवाखाना आहे, पण मनाचा अशक्तपणा दवाखान्यातून जात नाही. मनाचा अशक्तपणा घालण्याकरता संतच लागतात. हे काश्याने साधिता तुका म्हणे कीर, तुका म्हणे काय, तुका म्हणे धीर भंगलिया पाठी कीर, धीर भंगलिया पाठी कीर. मग कीर म्हणून माग सरावं लागतं, नाही का नाही. मग नाही तैशी सत्ता गेली मागील आणि ता, नाही का नाही. भाऊ होता भला ह्याचा पण घेतो पर्याय आणि नाही. मग त्याशी रांडमारी, मग नाही तैशी सत्ता गेली मागील आणि ता, आहे का नाही. भंगलिया चित्ताने काश्याने साधिता. ते आपल्या आणि मग भगवंत ज्याच्याकडून साधन खरंच करून घ्यायचंय त्याला असं ज्यावेळेला त्याच्या मनात अशक्तपणा येईल त्यावेळेला त्याच्यात संताचं सलाईन सोडल्या जातं. आणि मन त्याचं काय, आता व्यासाचं सलाईन घ्यायचं महाराज किती उत्साह आला असेल. वाहतील गडी असं करतात महाराज, करतात. एक वेळेला प्रेमानंद बाबांनी विषय सांगितलं त्यांच्या जीवनातला. काय महाराज गंगेच्या तीरावर जीवन घातलं 35 वर्षे आणि खायला ना प्यायला ना घर राहायला घर न, जिथं झाड हिवाळा पावसाळा उन्हाळा अंगावर वस्त्र नाही,
व्यक्ती लंगोटी नेसलेली सोपं आहे का ती, आहे का नाही? अशा मग कधी कधी महाराज जर नाही प्राप्ती व्हायली तर मनात काय येतो? कमकुवतपणा. ते म्हणजे रात्रीची सूर्यनारायण मावळला होता, झाकड पडण्याचा वेळ म्हणतो, असा गंगेच्या तीरावर चाललो म्हणले एक पिणारा व्यक्ती आला होता. आला तर डायरेक्ट अंगावर आला. आता मग अंगावर आला तर आपण 2 पावलं काय करावं रस्ता? ते म्हणे ए बाबा इधर गेलो म्हणे. काय देण्याचं काही कारणच नव्हतं. काय दंडाल धरलं म्हणे, चल म्हणे माझ्या बरोबर. खना 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 नेलं म्हणे एक मंदिर गंगेच्या तीरावर, भव्य भगवंताची मूर्ती मंदिर. त्या मंदिराच्या बाहेरच उभं केलं म्हणे ए बाबा. म्हणे काय? म्हणे ती मूर्ती पाहिली का? म्हणे हो. म्हणे कशाची आहे ती मूर्ती? पाषाणाची आहे का नाही? आणि ही पायरी कशाची? म्हणे पाषाणाचीच. ही पायरी दगडाची आणि मूर्ती ही दगडाची. पण ए बाबा म्हणे कोण होता तो? येणार. त्याने सांगितलं ए बाबा, एका दगडावर लोक पाय द्यायले आणि एका दगडाच्या पायावर लोक डोकं ठेवायले. हा फरक दगडात कशामुळे झाला माहितीये का म्हणे तुला? बाबांना म्हणे ते म्हणे मला जरा त्याच्याविषयी आस्था निर्माण झाली की ज्ञानाच्या गोष्टी करायला म्हणे कशामुळे झाला तुम्हीच सांगा. त्यानं सांगितलं एकानं घाव सहन केले, एक घावात फुटले. घाव काय केले? एकानं फुटला नाही. किती दणके सहन केले पण फुटला नाही, म्हणून देव झाला. आणि या दगडाची चूक झाली, दणक्यानं हा दगड काय झाला? फुटला. जीवनात अनेक प्रसंग येतील तुझ्यावर, फुटू नको, देव होशील. हे कोण सांगितलं? यांनी सांगितलं. मनात जे काही येत होतं ते वारच निघून गेलं आणि मी त्याचे पाय धरले. हा पेणारा नाही, हा देवानच कोणीतरी पाठवलेला तू ते, आहे का नाही? महाराज उपदेश होतो भलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जावो पात्रावरी कवठी सार नारळ, आहे का नाही? स्त्री पुत्र बंदी जन नारायण स्मरविती, आहे का नाही? म्हणून तुकोबाराय म्हणतात उपदेश देणारा कोण आहे हे पात्र पाहायचं नाही, उपदेश चांगला आहे ना घ्यायलाच पाहिजे, आहे का नाही? आणि म्हणून व्यासांनी सांगितलं की तुमचं इथून पुढं काय होईल, तुमचं कल्याण होईल असं म्हणून व्यास निघून गेले. एक चक्र नामे नगरी, साही जण ती अवसरी, एका ब्राह्मणाच्या घरी गुप्त रूपे राहते. एक चक्र नावाचं नगर, तिथं 6 जण एका ब्राह्मणाच्या घरी गुप्त रूप बदलून राहू लागले. बोलले कोमल विनयता, स्नेह करून केली आप्तता, सत्यप्रिय भाषण नम्रता अवश्य सर्व प्राणी. कोमल वाणी बोलायला कोमल, नम्रता प्रेम आणि मला सत्य बोलणं, नम्र भाषण, अशा माणसाचे सगळेच मित्र होतात. आपोआपच मित्रता त्यांची काय होत जाते? वाढत जाते. सहनशील आणि सत्य त्याने विश्व जिंकले समजतं. एवं पांडव सर्व गुण भरितन म्हणून वंद्य विश्वाते. मला ज्याच्याकडे सहनशीलता आहे आणि सत्य आहे त्याला विश्व जिंकायला वेळ लागत नाही. विश्व जिंकायचं असेल तर त्याच्याकडे सत्य लागतं आणि काय लागते? सहनशीलता. ह्या 2 गोष्टी लागतात. विश्व जिंकायला उशीर लागत नाही. विश्वाला तो वंदनीय होतो आणि पांडवाकडे होतच, हे का नाही? जया सर्व भूती दया समान, देवही वंदिते त्याचे चरण, वृत्तीचा आधी निराभिमान तरी तो मान्य हरिहर. ऐका, जया सर्व भूती दया समान, ज्याची सगळ्या जीव मात्रावर काय असते? सारखी दया असते सगळ्या जीव मात्रावर. देवही वंदित त्याचे चरण, माणसं त्याच्या पाया पडतील यात नवल नाही. देव सुद्धा त्याच्या काय करतात? पाया पडतात. देव सुद्धा. वृत्तीचा हारी निराभिमान, मला वृत्तीतला जर अभिमान निघून गेला तर तो भगवान शंकर आणि भगवान विष्णूला मान्य होतो. तरी दया ते मी माथा मुकुट करी, काचाही भिक्षा करून कोणती पाशी देते आणून, त्यात ती अर्घ गोपी भीमाला गुणे आहार फार म्हणून या. 5 जण भिक्षा मागायचे, कोणती माते डोळा आणून द्यायचे, कोणती माते त्यातली अर्धी भीमाला द्यायची. जास्त खावड माणूस भीम दादा, बाकीची मग उरलेली सगळ्यांना. उरल्याच आपण चौघेच होत. क्षुधानाल करीती शांत, तो ब्राह्मण गृहे अकस्मातन शोकध्वनी ऐकली. आता त्यांचं चालू होतं तर त्या ब्राह्मणाच्या घरात त्यांनी अचानक रडण्याचा आवाज ऐकला. गृहस्वामी भार्या कन्या होते, एकाच्या गळी एक पडत, दीर्घ सूर्य रोदन करीत आज उदन तो कोणती पुसतता याची. एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागले. कोणती माते विचारलं रडायला काय झालं तुम्हाला? तुमच्या दुःख असेल जे दारून ते क्षणात टाकीने परिहारून, तुमच्या गृही बसलो होतं दिनन होईल उपकारा.
सांगितलं तुमच्यात काही दुःख असेल तर सांगा, तुमच्या घरी आम्ही राहिलोय, तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचे काळ सांगा, आम्हाला काही दुःख असेल तर. गृहस्थ शोके व्याकुळ पूर्ण म्हणे मी बकाराने जाईन, कन्या आणि पुत्र संतान करी पालन यायचं सांगितलं. आई साहेब एकच करा, मी आता बकारण्यात चाललोय, ऐका नाही, त्या अरण्यात चाललोय आणि मी तर मरणार आहे, फक्त तुम्ही एक करा, माझी मुलगी मुलं पुत्र आणि पत्नी यांचं काय करा, सांभाळ करा. स्त्री म्हणे मीच जाईल, कन्या म्हणे मी देह समर्पिन, तो कुमार बोले वचन देईल पूर्ण देह माझा, यो म्हणे मी जातो, पूर्व म्हणे मी जातो, बायको म्हणे मी जाते वगैरे चाललं. कळवळले कुंतीचे मन मग म्हणे त्या गृहस्थाला म्हणतो मा काय संकट सांगा पूर्ण ते पर्याय आणि क्षण. कुंती माते सांगितलं संकट तर सांगा. म्हणे पृथ्वी लागून आमचे सकट परम दारुण, जे प्रत्यक्ष हरिहराचे नटळे माय आले ते सांगितलं. आई तू कशाला विचार करते, साक्षात देव आला, भगवान शंकर आले तरी हे संकट टळल्या जाणार नाही. नगराबाहेर तो कोसाट बक राक्षस आहे वसत, त्यास नगर लोके समजताना भक्ष्य भाग नेमेला. आमच्या नगराबाहेर 2 कोसाच्या लांब एक बक राक्षस, त्याला बकासूर म्हणतो आपण, तो काय करतो राहतोय. आणि मला त्या आमच्यात एकेका दिवसाला एकेका त्याला भक्षणाला जावं लागतं. एक रथ भरी देवांवर एक पुरुष बैसवून महिषी लावून रथा लागी चालविती. एक रथ भरून अन्न, त्याच्यावर एक पुरुष, ते बैल ते ह्याला लावून त्याचं काय करायचं, द्यायचं खायला. 60 खंड्याचे अन्न निघते, 10 खंड्यावरी पिशीत, शतांची शेते अजापस्तन पुरुष एकत्यावरी. 7 खंड्याचे अन्न निघते, त्याला किती लागतं अन्न, 7 खंड्या. 10 खंड्यावरी पिशीत आणि पुन्हा 10 खंड्या मांस लागतो त्याच्यावर. 60 खंड्या अन्न त्याच्यावर 10 खंड्या मांस. शतांची शेते अजापस्त आणि बोकडे तर त्याला शेकडो लागतात. एवढा काय येतो खाताडे आणि एक माणूस लागतो तोंडी लावायला. गाडी बैल झुरकडी सगळं एकदाच पार केली. ज्या दिवशी चुकेला आणि तेव्हा तो बक्षील सर्व ग्राम. आमच्या घरी पाळी दुर्गमन आली प्राणी, ज्या दिवशी आम्ही एवढं देणार नाही त्या दिवशी सगळ्याच गावाला खाऊन टाकेल. आमच्यावर आज पाळी आली, ग्रहाप्रमाणे आली पाळी, 3 चुके कदा काळी. कुमारच बालदशा कोळी काही साधी होताया, ते ग्रहाप्रमाणे आली ना. आमच्या घरावर काय आलेली आहे, पाळी आली. आता 3 चुके कदा काळी आणि ती कधीही चुकणार नाही. महाराज काय आता असं होतं, बकासुराच्या याला जावंच लागत होतं, बकासुरच पाहिजे. मी काय आता असा विचार केला होता मागच्या काही दिवसात. मी म्हणलो 4-2 माणसांना किंवा आपण काय करू, गावातल्या प्रत्येक घरचा एक दिवस भगवान बाबाची पूजा ठेवू. पती पत्नीने जायचं, सकाळी स्नान करू, किती मला 100-150 दिवस तरी पुन्हा 2-4 महिने काय येत नाही, नंबर येत नाही, आहे का नाही. एक दिवस जायचं, सकाळची पूजा, फुलं हार वगैरे सगळं पूजा दोघांनी करायची. नैवेद्य सकाळचा संध्याकाळचा नैवेद्य. पुन्हा 2-3 महिने आपल्याला ताण नाही. तर तिथून मग काही माणसं काढलं, महाराज कोण जात हो, ते लोक बकासूरच पाहिजे, नाही जावं तर गावात येऊन खातो. काय अडचण आहे बरं, हनुमंताला पाणी घातलं, एक दिवस घालायचं सगळ्या जेवायचं, काय अडचण. एक तर नैवेद्य चांगला खुशीनं दाखवल्या जाईल आणि पूजाही चांगली केल्या जाईल, आहे का नाही. म्हणजे काय म्हणलं सुतक पडलं, मग दूध आणायला काय म्हणलं तो कुत्रा असेल का, अरे सुतक पडलं तर दुसरे सोय रे साकुलीचे त्रास असेल का तू जाऊच नाही. खरंच ते आता पुन्हा ते त्याची आठवण आहे बकासुराहून झाली, म्हणजे बकासुराचं चरित्र चांगलंच वय आठवत झाल्यामुळे खरंच चांगला आहे. योग्य आहे का नाही, चांगलं आहे. महाराज एक दिवस जर आपल्याला 12 महिन्यातून 1-2 वेळेस पूजा भेटली तर आपलं भाग्य आहे का नाही. महाराज मोशी धुजेल माणसं ते या ना दगड घेऊन असे घासू जी दूध देतील बरोबर याचं काय मिळणार आहे. काय असं केली प्रपंच ऐका नाही. मग तो ते माझ्या मागला इकडे तेव्हा थोडं का पण ती पूजा चालत नाही म्हणजे भगवान बाबाची. हा जोडी पाहिजे, जोडी पण माणसं आळशी झाली ना, म्हणजे नकोच. कुंती म्हणे महाराज काय हरकत नाही म्हणले, नाही तो सगळ्या गावाला खातो म्हणले. तो ग्रहाप्रमाणे आले पाळी, 3 चुके कदा काळी. कुमारास बाल दशा कोळीन काही साधी होत आहे. आता आमच्याकडे ती पाळी आली, बरं पोरग नेमकं लहान आहे, त्याला कसं पाठवावं, आहे का नाही. बाल्य दशा आहे त्याची, लहान आहे तो,
जरी आता मी जाईन तरी ते घे मरतील अन्नावीन स्नेह भरत माऊली तू पूर्ण सांगे कैसे करू आता ती बाई लय हुशार होती बाई हुशारच राहते त्या बाईने सांगितलं पोराला पाठवा तर लेकरू लहान आहे एवढ्या लहान लेकरात वयात कसं पाठवा आणि मी जर जाईन तर या मागच्या राहिल्या भाकरी कोण घाली मनात सांगत नाही तिथे गोबी तशी ते स्पष्टपणे जरी आता मीच जाईन तरी तिघेही मरतील अन्नावी मी जर गेली तर हे बिचारे कोण करून घालल सांग माये म्हणे आई साहेब कसं जाऊ मी आता कोणती माते सांगितलं कोणती म्हणे खेळ टाकी समजतं माझा द्वितीय सुट बलात् होतो त्याच रेड मी आता तर मारेन सत्य पका ते सांगितलं काय हरकत नाही माझ्या 2 नंबरचा मुलगा आहे बलवान आहे त्याला मी पाठवते म्हणले तो बकासुरालाच मारेल सर्वारिष्टाची करुणी शांती विजय सुरूप येईल मागुती ब्राह्मणात भरवसाची 3 सहसाई न वाटे सांगितलं तो विजयच मिळवून येईल पण ब्राह्मण कुठं पाठायला हे पोर कसं मारेल त्या बकासुराला कोणते सांगे एखादी नेऊन बकासुराहून बलगन सहस्र राक्षस मर्दन पुत्र माझा येईल की सांगितलं 1000 बकासुर मारील एकटा बकासुर काय येईल मारून तो त्याला चिंता करू नका लोकात प्रकट न करी माती प्रकृतीचे चरण धरी तो भिक्षा करून अकस्मातन पाचही आले गृहाची पण सांगितलं लोकात याची चर्चा करू नका तर तेवढं सगळे 5ही पांडव भिक्षा मागून आले ब्राह्मण म्हणे म्हणत हे 7 केवी मानवमात परी नकळे नवखंड मग हे समजतं होईल साह्य दिसे सांगितलं ब्राह्मणाने विचार केला की कसं खरं मानावं की हा काय करेल त्याला मारून येईल पण काय सांगावं महाराज यांना कदाचित पृथ्वी माताच काय करेल सहकार्य करेल काय सांगावं तो कोणती सांगे गुप्त रहस्य भीम म्हणे आता आवश्यक धर्ममध्ये पुण्य विशेषम परोपकार करावा मला भीम दादा या गोष्टीत हाऊसच पहिली भीम दादा सांगितलं कोणती मातेचं काय हरकत नाही म्हणलं घेत जातो धर्मानं सांगितलं काय पुण्य परोपकार करावा माणसानं असो अन्य भरीला रथ सामग्री घेऊन येतो येत भीम त्यावर पैशातून हर्षयुक्त निर्भय आनंदानं भीम दादा बसले त्याच्यावर त्या रथावर गाडीवर आणि निर्भय त्यानं लोक आश्चर्य करीत हा निर्भय बसला आनंद भरीत भीम आपले हस्तरथ पिटीत गेला तेव्हा बकारांना मरात लोक कोळली म्हणजे भीती वाटणं थरथर कापणं रडणं डायरेक्ट चालला काय भीव वाटतं का नाही भीम दादांना रथ हाकायला रथ सोडला बकारांना महिषी अजावस्त ग्रामस्थ पिटीली समस्त आली पळत नगराशी भीमदादांनी काय केलं रथ सोडला आणि तो रेडा ती म्हैस ते नेलं होतं ना ते दिले सोडून गेले हम ते आले गावात ते बिचारे आले गेलेल्या मार्गाने आणि बसले भीमदादा मनी काळाशी बैशेदच ऐशी भीमे फोडीली हाक म्हणे कोण आहे बकन दावे मुख काळे तुझ्या आता भीमदादांनी लय काळ्या तोंडाच्या चाल म्हणे कोण आहे बघ तू बकासूर झाली ये म्हणे आणि तुझं मुख दाखव हे अन्न प्राप्त नाही तुझं प्रतीक तुझे मुखात पडली माती ग्रासईन लाभे निश्चितीन पाऊशी हाती मृत्यू माझ्या सांगितलं यातला तो घास मिळणार नाही किंवा तोंडात माती पडेल म्हणे अन्न भेटणार नाही पहिलेच जहाजे संधी असणार भीम जेवू लागला अन्न परम स्वादिष्ट रुची घेऊन उपचारेशी भीमदादान खायला सुरुवात केली ऐकता भीमाची थोर हाक क्रोधे धावे असुर बक तो अन्न बक्षितो निशंकन मागे पुढे न पाहे महाराज हा बकासुराला ते क्रोधातच आलं ते भीमदादा माग पुढे नाही सुरू केलं म्हणे महेश पशु दौडून माझे बक्षितोशी सर्व अन्न आता मी तुझला ग्रासीन शिर शेदीन क्षणात कधी हाल्यान म्हैस सोडून दिली आणि माझे अन्न खायला लागला तुला एका क्षणातच मारतो म्हणे आता म्हणे तू आहेस कोण प्रत्युत्तर निधी भीमसेन उगाच जेवी धरिले म्हणून परतूर पाहिना त्याकडे भीमदादा बोललेच नाही खाणच सुरू जैसे निंदक निंदित यापार परी नकळीत चळी साधूचे अंतर तैसा बडबडे होता सुरपरी उरुपदर न गणिते जसे निंदा करणारे निंदा करत राहतात पण साधू त्यांच्याकडे लक्ष देत नाही तसं भीमदादानं बकासुराकडे लक्षच दिलं नाही खाणं सुरू केलं बक शरीर पर्वताकार विक्राळ तोंड भाडी शेंदूर हात देऊन परम पूर्ण दात खाऊन धावला वज्रमुष्टीने टेवळून पृष्ठीवरी ताडीला भीमसेन जैसा पंचनना प्रति धावून ताडी कुंजर शुंडीने आणि महाराज भीमदादा खायला लागले दात खाऊनच धावलं ते आणि दोन्ही हाताची मूठ वळली आणि दोन्ही हाताची मूठ वळून भीमाला मारायला सुरुवात केली त्याने महाराज तर तेवढ्याच भीमदादानं काय केलं तर ताडलं त्याला त्याचा प्रहार ताडला भीमदादानं जसं हत्ती आपल्या सोंडीनं सिंहाला काय करतात ताडतात
चूर होती महापर्वत ऐशी मारी मुष्टिघात रुची घेऊन जेवते भीमसेनांना ते वरून हाणूच लागलं. भीमदादांना सांगितलं हाणं झाल्याशिवाय आता उठत नाही. पाणी येऊ नाही तर काय काय माणसं पाण्यात दिदीच्या वाटत मला काही काही माणसं बाजून बसले ना आणि लोक उठून ताटे घेऊन पळत ते म्हणतो पाणी येऊ का पाण्याचा बाप येऊ पण आता उठणार नाही. एकदा आम्ही जेवू लागलो इतका पाणी चालू झाला ताटात जेवढी भाजी तेवढंच पाणी. पण काही काही माणसं म्हणजे पाणी वाढलं ताटात मीठ वाढवायचं पण सोडायचं भीमदादा त्यांनी सोडतच नाही. विशाल वृक्ष बळी घेताला पृष्ठावरी भीमाची मोडीला परिण बोऱ्याची उगलान ग्रास न घेता न राही ग्रास घेता न राही. मोठं वृक्ष उपडलं भीमाच्या पाठीवर हाणला ते झाड बोललं. भीमदादानं घास सुरूच ठेवली. मग घेऊन चंड पाषाण बहुत घाली उचलून कोपर खेळ्या गुडघे मारी ताई आले ना मला मोठाले दगड आणू लागलं मग कोपर आणू लागलं प्रहार करू लागलं. भीमदादा हालच ना गेले. माझे बक्षीस याव ज्यांना चांडाला तू आहेस कोण शंक केली या भीमसेनांसह सैन्य बोलले. ते आणू लागला तू आहे कोण ते तर सांग. भीमदादा काहीच बोलत. मग भीमाचे दोन्ही हस्त बघ धारावया धावल येरे पसरून कर हात धुतून दोन्ही कर धरी त्याचे. मग त्या म्हटल्याचे हात धरा खाणं बंद झाल्यावर बोललं मी त्यांना हात धरले सव्य हस्ते जीवित उरोने ते अन्न किंचित मने भक्ता रुक्मिणी कांतना ऐसे समस्त वारंवार. त्याने एका हाताने याला धरलं आणि एका हाताने सुरू केलं. पक्का दाबून धरला एका हातात तिकडे एका हाताने सुरू आणि जेवता जेवता म्हणून लागले काय मने भक्ता रुक्मिणी कांत. हे जेवण करणारा कोण आहे भगवान कृष्ण आहे. भगवान कृष्ण आहे. कृष्णार्पण सुरूच आहे. भोजन झाले संपूर्ण. मग उभा टाकला भीमसेन म्हणे तुझे सामर्थ्य गहन दावी कैसे राक्षसा. भीमदादानं सगळं खाल्लं काही ठेवलं नाही आणि सांगितलं राक्षसा आता दाखवी तुझं काय खाकत तिथं. आता नागरिक भक्षिलत्वा बघून याचे उष्ण घेऊन येतं. राक्षस धडक आत उतरत घेतले तेव्हा भीमसेनाचं सगळ्याचं उष्ण घेतो म्हणजे त्यानं धडक मारली मी मला म्हणे माझ्या अन्न बक्षिले बहुत यावरी मी काय मूर्ती का खाऊ. राक्षस पसरून पाहून भीमास पळू पा ते मला माझं सगळं अन्न खाल्लं मी काय माती खाऊ का. राक्षस भीमा मला मी काय माती खाऊ का. हे म्हणलं तू जे खायचं ते खाय पण तू आता खायला चिता राहत नाही. भीमाला कवळायला पाहू लागला. भीमेला थांबताना बघ पाठ लावताना मग पाषाण घेऊन त्या क्षणानं असंख्य टाकी राक्षस. भीमदादा एका लाटच त्याला उलट पाडलं ते दगड मारू लागलं. त्याला जवळ जाऊन जमत नाही लांबून दगड हातून बघा जवळ जाऊन त्याला लाटा मारायला सहस्र वृक्ष उपडिले राक्षस भीमावरी टाकले परी जैशा आहे रावतीने गेले पुष्प भार टाकला. हजारो वृक्ष झाडं उपडून टाकले महाराज भीमदादा. पण भीमदादा जसं हातीवर फुलं फेकल्यावर हातील माहिती होत नाही तसं भीम शांत आहे. मग वाहम हस्ते केश धरुणी कटी प्रदेशी हस्त देऊनी माझ मोडीतात एक क्षणी हाका मारी बकासूर. महाराज भीमदादानं काय केलं डाव्या हातानं केस धरले आणि उजव्या हातानं त्याला आडवा पाळला आणि कमरतच मोडलं त्याचं कमर आणि मग लागलो की हाका मारायला. कोणाला मोडलं काय घरचे मारत असं धावा धावा काय विनायक कटेला खंत जो की गद मोडी इक्षुदंड देकर ऐसा दिखंड केला बकन प्राण गेला निघून. या महाराज जसं गरुडानं सापाला असं पिळावं किंवा हातीनं ऊस मोडावा तसं त्याला काय केलं भीमदादानं मोडून टाकलं. मेलं विचारलं अस्थिराचा आली चूर्ण बाहेर पडले उभे नाही बकसेना प्राणदान भीम का भीमापासून सैन्य होतं महाराज. पण ते बकासूर मेल्यावर त्याचं सैन्य भीमा सैन्य आम्हाला सोड बाबा आम्ही गरीब येत आम्ही काही येऊन चला म्हणला म्हणून आम्ही शेजारीनं केलं बाई आणि भीमापाशी आणलं बाई. शेजारीनं केलं ग बाया नाही तर आम्ही येत नव्हतो आम्हाला जीव लागतो. भीम म्हणे मनुष्य बक्षिता बकायचे मारितात होता तो ते म्हणते यावर आता सर्व होता येईल. भीमा सांगितल्या पा तुम्ही जर का माणसं खाल्ली की तुम्हाला बकासुरासारखं झाली. ती म्हणले तुझ्या पाया पडतो त्याच्यानंतर माणसाला खाणार नाही. करुणी क्रिया प्रमाण व्रत करी ती बरी करून मनुष्याची मैत्री साधून नवरात होऊ लागली. पहा त्यानं काय केलं करुणी क्रिया प्रमाण त्यांनी काय केलं शपथच घेतली महाराज की आता असं वाईट वागायचं नाही. काय करू लागले व्रत धरिती माळी घातले व्रत धरिती म्हटले ना एकादशी व्रत सोमवार व्रत त्याने व्रतच धरले. मागे ते कोंबडीवर रोग आला होता स्वाईन फ्लू होता. बऱ्याच माणसाने माळी घातली. लोक डॉक्टर म्हणे कोंबडं खाल्लं की माणसाला व्हायला
मग व्रत धरीत पण कसे भये करून व्रत धरीत, भीतीनं कोणाच्या? भीमदादाच्या. आणि मनुष्याशी मैत्री साधून आणि माणसासंग काय करू लागले? मग मित्र करून गावात हिंडू लागले नसतं. बकासुराचे नवद्वारी रक्तवाहक पृथ्वीवरी प्रेत वळून एक चक्र नगरीत महाद्वारी टाकले. भीमदादा प्रेत वळून त्याचं महाद्वारात आणून टाकलं. भीमेकर पाद पक्षालून त्रिपदेचा जप करून येऊन वंदे मातृचरण बंधू वर्गा भेटला. महाराज भीमानं आपले हात पाय धुतले. ऐका नाही, आता ते राक्षस मारून आला होता, गायत्रीचा जप केला आईचं आणि भावांना येऊन भेटला. आईचं दर्शन घेतलं. घरच्या ग्रस्ताची सांगत कोटी स्वामी प्रगटून येती मात जो दहाला प्रभात नारी नर उठती. महाराज त्या घरच्या लोकांना भीमदादाला उठवलं, सांगितलं का कुठे तुमचा मालक, ही गोष्ट आता माहिती होऊ देऊ नका. तसा काळ झाली आणि सगळे उठले. नगरद्वारी पडले, प्रेत लोक धावत असंख्यात. समस्त झाले आनंद वर्धन म्हणती अद्भुत वर्तले. तिथं नगराच्या बाहेर येऊन पाहिजे तर प्रेत पडलेलं त्या बकासुराचं. भीमदादाने ओढून आणून टाकलं होतं. लोक आनंदित झाले. कोणी मारला? निशाचर बोले एक चक्रीचा नृपावर ज्याची पाळी त्यास विचारान काहीसा झाला. कोण मारला? परत कोण? त्या एक चक्रीचा जो राजा होता त्याने सांगितलं ज्याच्यावर नंबर होता त्याने विचारा हे कसं घडलंय. बोलावून कुस्ती ब्राह्मण येरू म्हणे मी घेऊन आणना. तो एक तपस्वी बलाढ्य जाणारा औचित्य ते प्रगटाला. त्याने वृक्षून उदक क्षरमात्रे मारेला बघ सगळं गुप्त झाला जे कर्मच द्यागता राय. भीमदादाने सांगितलं होतं त्या धर्मराजांनी की सांगू नका, कारण त्यांना माहित होतं बकासूर मारला यांनी म्हणल्यावर दुःशासन म्हणेल हे कोण येतं त्रास होईल. त्या विचारलं त्या घरमालकाला तुमच्यावर पाळी होती ती बकासूर. तो म्हणला बाबा मी अन्न पान्न घेऊन गेलो होतो. एक साधू आला भगव्या कपड्यात आणि त्यानं हातावर पाणी घेतलं, शिपडलं, बकासुराला मारलं. तो साधू गुप्त झाला. गोष्ट सांगायची म्हणजे त्याचं नावही सांगू नको आणि पुन्हा दाखवाय म्हणलं नको. दाखवतो गुप्त झाला म्हणजे कुठे गेला माहीत नाही, कुठाला होता माहीत नाही. काय पाहिजे सगळ्याची गुप्त झाला. मज देखता राया तो राजा माझ्या देखता तो काय होऊन गेला साधू गुप्त झाला. तो मी सुखे नांदावे सर्वत्री राक्षस मारून या रात्री पेट पेता केले नगरद्वारी कळावया तो माझे. आणि सांगितलं तुम्ही आता आनंदात त्या साधू सांगितलं आनंदात तुम्ही आता नांदा, तुम्हाला काही भेव नाही. प्रेत आणून नगराच्या दारात टाकलं झालं. राजा म्हणे अद्भुत नकळे शिवराचे करतो. अशोक ब्राह्मणास राव पूजित विप्र विजयी म्हणून जाऊ द्या. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, देवाची करणी काय असेल सांगता येत नाही. राजा म्हणला त्या ब्राह्मणाची काय केला पूजा केली, विजय मिळाला म्हणून द्विज परतुनी साधना झाला. हर्षयुक्त आला वगैरे. मग वैशंपायन म्हणत परमाद्भूत चरित्र हे महाराज वैशंपायन म्हणून सांगू लागले राजा हे चरित्र काही सामान्य नाही. ऐकता वाचिता वाक्याख्यान कुणी राक्षस पीडा न होई पूर्ण भूत पिशाच्या जाणून सर्व तैन बाधती. हे कथा ज्यानं ध्यान लावून मन लावून ऐकली कुणी राक्षस पीडा न होई त्याच्या कुलाला ही राक्षसाची पीडा होणार नाही, भूत पिशाच्याची बाधा होणार नाही. पुढे कथा ऐका गण कोणी एक आला ब्राह्मण कुंतीस राहावं लागून ठाव मागे वस्तीशी. जाऊ द्या पुढची कथा आता ऐका. कोणीतरी एक ब्राह्मण आला कुंती मातेला म्हणे आम्हाला राहायला जागा दे. मग धर्मराजाचा म्हणून राहावेला तो ब्राह्मण निशी माझे चरण तुरीत पारतात याचे पहा. मला त्या ब्राह्मणाची अर्जुन सेवा करू लागला. रात्रीचे त्याचे पाय बी छापायचा. पुरुष अर्जुन इकडे कोठवरी आहे गमन. तो म्हणे वृषद पुत्र द्रुपद दानन आई क्षेत्री राज्य करी. विचारला अर्जुन इकडे कुठे चालले महाराज तुम्ही. सांगितलं बाबा वृषदाचा मुलगा द्रुपद या पृथ्वीवर काय करत आहे राज्य करत आहे. द्रुपद राजाची कुमारी याज्ञसेनी परमसुंदरी जन्मली अग्निमा झाली अयोनिजा सुलक्षणा. सांगितलं त्या द्रुपद राजाची एक मुलगी आहे द्रौपदी. तिचं काय आहे नाव आहे यज्ञसेनी एक नाव आहे. यज्ञापासून जन्मली म्हणून ती यज्ञसेनी अग्निपासून जन्मलेली आहे. सुंदर आहे सुलक्षण आहे. कुमार आणि कुमारी प्रगटली होमा माजरी. धर्म म्हणे त्या अवसरीन समूळ कथा सांगाय. आणि सांगितलं की एक त्या यज्ञातून एक मुलगा आणि एक मुलगी काय झाली प्रगट झाली. धर्मराजाने सांगितलं महाराज की आम्हाला कथा सांगा आता कशी प्रगट झाली ते सांगा. विप्र म्हणे ऐका सादर द्रोणे गांजीला द्रुपदवीर पांडवी हरिले राज्य समग्र त्याचे दुःखे आलंबळला. विप्र म्हणे ऐका ऐका. सांगितलं द्रोणे गांजीला द्रुपदवीर. द्रोणाचार्यानं द्रुपदाला काय केलं पकडून आणायला लावला. मला अपमान केला त्याचा. आणि म्हणून त्या द्रुपदाच्या मनातलं काही ते दुःख जाईना गेलं. आणि मग पांडवी हरिले राज्य समग्र पांडवांना राज्यातून हाकलून दिलं. आता झालं ना ते ऐका नाही का दिलं राज्य गेलं. आणि त्याच दुःखे आरंभळला
आणि त्याच दुःखानं तो काय झालेला होता, शोकी झाला, संतप्त झाला, राज्य सांडून लज्जित वनी हिंडता नृपरा गंगा तीरी अकस्मात ऋषी मंडळी देखील. ऐका, मग राजाला दुःख झालं, एक तर आपलं राज्य गेलं, पांडवांनी राज्य हरण केलं, अपमानही केला, आणि मग त्याच्यामुळे त्याचं काही मन लागलं, ते जगलात फिरू लागला द्रुपद राजा. त्यानं काही ऋषी पाहिले, त्याही माझे श्रेष्ठ द्विज, दोघे बंधू याज उपयाज, ज्याचे आघात तपस्येच महाराज तपस्वी. आणि तो हिंडा फिरत फिरत असताना त्याला दोन श्रेष्ठ ब्राह्मण दिसले, एक याज आणि दुसरा उपयाज, खूप तपस्वी आणि असे ते. ब्रह्मांड जाळीत ज्याचा विषाद, कृपालुकी देते सुरेश पद, वृद्धिशुद्धी आघात दाशी तिष्ठती जवळी. कसे होते ते? ब्रह्मांड जाळीत ज्यांचा विषाद, ज्यांचा क्रोध आला तर ब्रह्मांड जाळण्याची काय आहे, त्यांच्यात पावर आहे, आणि एखाद्यावर प्रसन्न झाले तर इंद्रपदही देतील, एवढं त्यांच्यात. म्हणजे इंद्रपद देणे इतका पावर, आणि ब्रह्मांड जाळणे एवढा काय आहे, पावर. परत रिद्धिसिद्धी त्यांच्या दासी आहेत म्हणले. वडील याज असे वनात उपयाज आश्रमी राहत, याशी द्रुपद लोटांगण घालितन बद्ध असते उभा पुढे. वडील भाऊ, मोठा भाऊ याज जो आहे तो वनात गेलेला, आणि उपयाज जो आहे तो आश्रमात होता. तिथं द्रुपद आला, अपमानित झालेला द्रुपद. काय करावं काही अपमान. महाराज माऊली ज्ञानोबराई म्हणतात, संभाविता निस्तेज निकृष्टास्तव. 13व्या अध्यायाची ओवी आहे की नाही. संभावित माणसाला अपमानासारखं मोठं काय नाही, दुःख नाही. मनासारखं त्यानं त्या जो उपयाज होता लहाना भाऊ, त्याचे पाय द्रुपदानं धरले. उपयाज म्हणे पुरुषनंदना, काय सांगतो जीवासना, म्हणे समरी सहारेल द्रोणाला आयसा पुत्र दे. मग ते उपयाजाने विचारलं, काय इच्छा आहे? मला त्या द्रुपदात सांगितलं काहीच नाही, युद्धात द्रोणाला मारेल असा मुलगा मला द्या, बाकी काही नको. इंद्रा किंवा गौरी जिच्या उपमेस न तुले निर्धारी, ऐश्वर्य कुमारी पार्था सांतुरी होईल. आणि अशी मुलगी दे की मला रुक्मिणी आणि पार्वती तिच्या सौंदर्या पुढे काय राहिली पाहिजे, कमी, आणि तिनं अर्जुनाशी विवाह तिचा झाला पाहिजे असं करा. पूर्ण होता ऐशी वासना, अर्बुद संख्या देईन धना, यावरही आवडेल जे म्हणाल ते वासना पुरवेन मी. आणि जर माझी ही इच्छा पूर्ण झाली तर 100 कोटी द्रव्य तुम्हाला मी देईन. पहा म्हणजे सर्व सामग्री घेऊन म्हणा आली द्रुपद पत्नी. 1 वर्षेपर्यंत सेवा करीत द्रुपद अत्यंत, याच उपयाज प्रसन्न होत म्हणती इच्छित तरी. 1 वर्षापर्यंत सेवा केली महाराज. फुकट काही मिळत नाही, फुकट काहीच मिळत नाही, फुकट काहीच मिळत नाही. भाकर सुद्धा फुकट मिळत नाही, फुकट काहीच मिळत नाही. फुकट फक्त ज्याला मिळवलंय त्याला नाव ठेवता येते. फुकट फक्त इतकंच होते. दुसऱ्यांच्या कष्टाने मिळवलं इतकं करता येतं, दुसरं काहीच करता येत नाही. सर्व सामग्री घेऊन वना आली द्रुपद पत्नी, हवन द्रव्यक्षणे उपयाजे म्हणतोय. मग आता ते प्रसन्न झाले, 1 वर्ष सेवा वगैरे केली. सांगितलं द्रुपदाची पत्नीला बोलावलं, सगळं साहित्य आणलं, यज्ञाला आरंभ केला. या जर ऋषी करीत हवन पूर्ण होती होता जा कुमार निघाला धृष्ट दोमनानी यम कवच मंडित. महाराज पहा, हवन केलं याच नावाच्या त्या ऋषीनं, पूर्णावती पूर्ण झाली की पहिला मुलगा निघाला धृष्ट दोमन, त्याचं काय आहे नाव आहे हेम कवच मंडित. सोन्याचे कवच घातलेला तो काय झाला निघाला. किरीट कुंडला सहित जायचा उगावला बालदात तिथे दिव्य खडके हस्तमंडित रथा सहित निघाला. तो वेदी मधून ती अवसरी निघाली अकस्मात कुमारी, पुरंदर वनिता न पावेसरी प्रत्यक्ष निर्धारी अपर्णाती. तो मुलगा निघाला दिव्य खडक वगैरे हातात घेऊन रथासह तो निघाला. तर त्याच्यातून यज्ञ कुंडातून एक मुलगी निघाली. पार्वती माता सुद्धा तिच्या सौंदर्या पुढे काय फिकी पडेल अशी ती सुंदरी निघाली. तो निलोत्पल वर्णी होतील इंद्र निळगालोनी, अंगाचा सुवास धायोनी कोश एक निर्धारी. 1 कोश पर्यंत तिच्या अंगाचा माऊलीचा काय जायचा सुगंध जायचा. दिव्य हिरे झळकती तैशा लखलखती दंत भक्ती, सुवासाकारणे धावतीने मिलंद चक्रे त्या ठाया. मला ऐशे प्रकटता यज्ञशनी, गरजेले तेथे आकाशवाणी. सकल स्त्रियांची स्वामीने मनुष्य लोकी अवतरली आकाशवाणी झाली. असं स्त्री सामान्य नाही तर सगळ्या
ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांची ती काय आहे मालकीन आहे. इच्छा योगे क्षत्रिय संत हे भुभार उतरेल समस्त साह्येश श्री भगवंतन प्रज्ञावंत पुरुषीचे. इच्छा योगे क्षत्रिय संत इच्छा योगानं त्या क्षत्रियांचा काय होणार आहे अंत होणार आहे. की सगळ्या भूमीवरचा पापाचं बोझ पापी लोकांचं बोझ कमी करेल. भगवंताचे इकडे सहकार्य असेल. पुत्र दाहला जो तुझ लागुनी तो द्रोणास मारेल समरांगणी. आयशा कथा द्रुपदाचे म्हणे प्रमाण झाला. जो मुलगा झाला तो काय करेल द्रोणाचार्याला मारेल. बोलिल्या हुनी चतुर्गुणी याच उपयास गौरविले दोन्ही. कुमार कुमारी सगळे घेऊन राजाला जेवढं धन देतो म्हणलं होतं त्याच्या 4 पटीत धन दिलं द्रुपदानं. आणि मुलगा मुलगी घेऊन आले. उपवर जाळी पांचाली द्रुपद संचित हृदय कमली. मग अर्जुनाशी द्यावी ते बाळी नियम केला राजेंद्रे. आणि मला ती आता मुलगी काय झाली उपवर झाली तिचा स्वयंवर आहे म्हणून तो ब्राह्मण म्हणला मी तिकडे चाललो. धर्मराजाच्या लक्षात आलं की राजाने नियम केलाय सुरुवातीलाच की ही मुलगी कुणाला विवाह व्हावा अर्जुनाशी. पांडव जोरात दग्ध झाले. द्रौपदी जेव्हा करणी ऐकले शोक समुद्री पेने केले श्वासोश्वास टाकून. ज्यावेळेला द्रौपदाला ही गोष्ट कळाली की पांडव लाक्षागृहात काय झाले जळाले दुःख झालं. आता अर्जुनाशी विवाह करायचा आणि पांडव जळाले कसं होणार विवाह म्हणून तो दुःखी होता. पांचाली ते कोणी सुंदर मागो येते बहुत नृपवर परे अर्जुना विन वरण मना नाही नृपाच्या. अनेक आता सुंदर असल्यामुळे अनेक राजे लोक येऊ लागले राजकुमार येऊ लागले पण अर्जुनाशिवाय दुसरा कोणीच पसंत येईना राजाला. पुरोहित सांगते मनात घोषीमयी गाजू समजतं स्वयंवर आहे म्हणून या सांगितलं सगळे मला पुरोहितांनी सांगितलं की सगळीकडे दौंडी द्या स्वयंवरी स्वयंवरी. जरी पांडव असतील झाली तरी प्रकट केली स्वयंवरी. पार्थास हे नवरी द्यावी आकृत निश्चय. आणि मग लक्षात आलं की दौंडी दिली पांडव कुठेही असतील तर ही दौंडी ऐकून येतील असतील तर अर्जुनाला देऊन टाकू. शृंगारेली पांचाल अमरावती सुंदर मिळाले पृथ्वीचे नृपरण सकल ऋषीश्वर चालिले. 56 कोटी यादव सहित आला तिथे रुक्मिणी कांत. कौरव पातले समस्त दुर्योधन कर्णा सहित पै. आणि राजे येऊ लागले 56 कोटी यादव घेऊन भगवान कृष्ण तिथे आले. दुर्योधन आला कर्ण तीन सगळा तापास घेऊन. पांडव आहेत की श्रीमूर्ती पावले हे ईश्वरी कर्तृत्व न कळे. द्रुपदाचे चित्त व्याकुळ झाले तया का. पण द्रुपदाची एकच चिंता पांडव जिवंत आहेत का मेले. जिवंत आहेत याच्यावर भरोसा लागेना कारण क्रियाक्रम झाला. द्रुपद होता महाराज आणि द्रुपदाचा मेले याच्यावरही विश्वास बसत नाही कारण भगवंत सहाय्यकारी. द्रुपदाला माहिती द्रौपदीच्या पाठी कोण बसेल कोणाचा वाक्य माळा घालेल तो मोह 6 पाय उतळून जाता शेतुरीने. आता काही लोक नुसते पायाला जाऊ लागले कोणाच कोण द्रौपदीचे लग्न करते. राजा वाटेल बहु दंद्रेंद्र माझे होईल विच्छिन्न. तुम्ही 5 बंधू सहस्त्र की नन केवळ मज दिसत असा. त्या ब्राह्मणाने सांगितलं मला काय करायचंय आपल्याला लग्न करायचं का काय मी पायाला चाललो. अजून पायच्या पायला बोलायला आणि सांगितलं मला धन देईल आता पुरीचं लग्न म्हणल्यावर माझी गरिबी निघून जाईल. तुम्ही भाऊ मला चांगले सूर्यासारखे दिसतात नाही का नाही मज वाटत मनात तुम्ही स्वयंवरा यावेत नकळे ईश्वरी घडलं ते काय वरतील ती. मला असं वाटतं की तुम्ही काय करा आता चला लग्नाला काय सांगत तिथं काय घडलं. शुद्ध सप्तमी फाल्गुन मास पासून 7 दिवस अर्जुन कळावा यावे विशेषण केला पांचाळे. शुद्ध सप्तमीच्या दिवशी फाल्गुन महिन्यात आजपासून 7व्या दिवशी काय होणार आहे ते विवाह होणार आहे. पांचाळांत नियम केलाय की द्रुपद राजानं की आपली मुलगी कुणाला द्यायची अर्जुनाला. लो धनुष्य तरुण मत्स्य इंद्रिय भेदावा बाण नलिका यंत्रामधून लक्ष समजाने यावे. आणि माशाचा डोळा आणायचा काय आहे पण आहे. कोणतेच म्हणे गृहिणीची ब्राह्मणी तुझी या 3ऱ्या पुत्रा लागू नये मद वाटते वरील याज्ञाशनी सकल राया देतो. मला ती ब्राह्मणी नव्हती ना जी घरी राहिली ती ब्राह्मणीने सांगितलं मला असं वाटतंय की ती मुलगी तुझ्या 3ऱ्या मुलाशी विवाह अर्जुन 3रा मुलगा म्हणजे अर्जुन वाटत होतं म्हणजे मला वाटतंय असं. सगळ्या राजा जागतात ते तुझ्या मुलाच्या गळ्यात माळ घालेल. उदयद्रीवरी आले रवी चक्र वरतानी शास्त्रली समग्र आज्ञा मागणी तो पांचाल पुरापूर्ती केला. सकाळ झाली ते ब्राह्मण बिचारा निघून गेलं. पांडवाशी म्हणे वसुदेव भगिनी आता निघावी येतो बक मारीला असताना बहुत दिवस न राहावे. कुंती माते सांगितलं पांडवाला आता निघायचं आता जास्त दिवस थांबायचं. बकासूर मारला आपले प्रकट व्हायचे आणि चला शत्रू लागून प्रकटेल मार पंचानगरात जावे त्वरित. मग गुरु स्वामीनी कुशोनी प्रेमयुक्त 6 जणी निघाली. आणि कुंती माते सांगितलं पांचालाच्या नगरीत आता पुढे जायचंय चला म्हणजे निघाली. परम निर्भय मनात रात्रंदिवस पंत चालत भीमस्कंदे पृथा विराजत जेवी नंदीवरी अपर्ण. महाराज भीमदादाच्या खांद्यावरच कुंती माता चालायची निघायची. चालले सायंकाळी चालले संध्या सारून तो उगवला रोहिणी रमण अर्धरात्री होता जाणं शीत किरण मावळाला. असे चालत होते. संध्याकाळची वेळ झाली होती तर महाराज चंद्र उगवलेला होता आहे का नाही.
काळ पुरुष कृष्ण कांबळे ब्रह्मांडावरी घातली की नक्षत्र मुक्ता फळी रे आकाश देवी नावेक. रात्रीनं काळ्या रंगाचं पांघरून काय केलेलं होतं, अंगावर घातलेलं, म्हणजे काळी कुट्ट रात्र, ब्रह्मांड करंडी भरले काजळ, तो विश्वलोचनी लेवणी उरले पुष्कळ, की माया मोहे सबळन अंध केले जननेत्रा. मला जसं काजळ, ब्रह्मांडानं काजळ घातलं का काय, एवढा काय झालेला काळा कुट्ट अंधार. आणि अशा वेळेला माया रूपी मोहानं बलवान असलेले सगळ्यांचे नेत्र काय केलेले आहेत, अंध करावेत. तसं ते तिथं काय दिसत होतं, अंधार. आपल्याला जरी वाटते आपल्याला दिसते तरी आपण काय आहोत, आंधळे. मायेनं आपल्या डोळ्या, बलवान मायेनं अस्त्र टाकून आपले डोळे काय केलेले आहेत. तैलकाष्ठी दीपिका देत पुढे बदलून झाले पार्थ, त्या प्रकाशे सर्व चालतून तो जाणवे वाटे लागली. मग काय झालं, आपले तेलाचा दिवा एक घेऊन अर्जुन पुढे चालायचा, ते उजेडन सगळे चालायचे माग माग, ऐका नाही. वाटण चालले होते तर महाराज गंगा नदी मधात लागली. मार्गे जाता पांडव, तो उग्र वचन बोले गंधर्व, सरा माघारे सर्व नाही तरी दंडी. महाराज मार्गाने चालले होते तर गंधर्व बोलला, पुढं पाऊल टाकू नका नाही तर सगळ्यांचा दंड देईल मी सगळ्यांना. दिवसा मनुष्याचा संचार, रात्री 100 गंधर्व निशाचर, आपले पान रक्षोनी वगैरे पळा आता माघारी. सांगितलं बरं, दिवसा माणसं फिरते, गंधर्व म्हणला. रातच्या कोण फिरतोय, 100 गंधर्व आणि निशाचर, आहे का नाही. राक्षस फिरतात, 100 फिरतात, नाही तर गंधर्व फिरतात. रातच्या माणसं फिरत नाही. रातच्या कोण फिरते, भूत, राक्षस, 100 गंधर्व वगैरे, माणसं दिवसा. आणि रातच्या सगळेच महाराज लोक निशाचर थोडेसे राज्यात फिरावं लागतं. भारत देत प्रतिवचन, बामरा भूमीवरी मनुष्यगण, 100 राक्षसाची गमन शून्य पंत नेमिला. अर्जुना सांगितलं, हे मूर्खा, अरे भूमी माणसासाठी आहे, अरे तुम्ही आकाशात फिरावं. राक्षसाने 100 आकाशात फिरा नाही. सुरगंगा भागीरथी सव्य गमना राव रात्री, तू तस्कर बाई सरस पंथीन सोडी मार्ग जाऊन, तू चोर आहे म्हणे, आमच्या वाटत बसला तर बाजूला म्हणे. गंधर्व रक्षी रथी बैसर, अर्थावर टाकले सहस्त्र बाण, मग आग्नेस्त्र श्वेत वाहन सोडिता झाला. तेवढं यक्षाचं आणि अर्जुनाचं युद्ध चालू झालं. अनेक बाण मारले महाराज, आग्नेस्त्र वगैरे सोडलं, रथ अश्व गेले जळून, खाली पडला अंगार पर्ण. अर्जुने केशी धरून खटक ओढिले वधावा. अर्जुन होता, अर्जुनानं महाराज आग्नेस्त्र टाकलं, त्याचा रथ गीत चालून टाकला, धरलं त्याला, खटक काढलं मारायला. गंधर्व स्त्री मुख्य कुंभिनी, धावणी लागे धर्माचरणी, म्हणे पवित्र शिरोमणी पतिदान दे. गंधर्वाची पत्नी कुंभिनी नावाची, तिनं सांगितलं, हो सोडून द्या म्हणे, माझा पतीला जीवदान द्या. धर्मी अर्जुनास बोलून सोडविला अंगार पूर्ण, तो स्त्रिया समेत कर जोडून स्तुतीवादी त्याचा सोडून दिलं. तो अर्जुनाची वगैरे स्तुती करायला लागला. मी कुबेर मित्र जाणार, हे वन माझे क्रीडा असताना, अंतर पडले मज पासून रात्री माझी न कळता. त्यांनी सांगितलं, मी कुबेराचा मित्र आहे, हे वन मला दिलेलं आहे दान म्हणून. आता माझं स्वरूप कळले, नारदे मज पूर्वी सांगितले, कुरुकुली अवतरले पंचावतार देवाचे. आता मला तुमची ओळख पटली, कारण नारदानं सांगितलं होतं की कुरुवंशात 5 देवाचे अवतार काय झालेले आहेत, ते तुम्हीच आहात. आजपासून अंगार पर्ण सोडून दिलेले हे अभिधान, चित्ररथ येतून लोकत्रयी प्रगटेल. आजपासून मी अंगार पर्ण माझं नाव टाकून देतो. आजपासून मला चित्ररथ या नावानं मी काय करेन, राहील. तरी हे आग्नेस्त्र देईमल, मी चाक्षुषी विद्या समर्पित तुझ, नर ऋषी सुरराजन त्याशी विद्या दुर्लभे. आणि त्या चित्ररथानं सांगितलं, हे आग्नेस्त्र काय कर, मला देऊन टाक, मी तुला चाक्षुषी नावाची विद्या देतो, की जी देवाला ही विद्या काय आहे, दुर्लभ आहे. असं जेचे कौतुक जेथे पायी, जेथे विलोकावे बैसरे टाई, ही विद्या 12 वर्ष पडता येईल शिष्या सहसा नकळीची. कशी विद्या आहे ती, मला एका जागी बसल्यावर कुठले बघता येतो, अशी ती काय आहे, विद्या आहे. अरे अनेक वर्षे शिष्यानं 12 वर्षे सेवा केली आणि 12 वर्षे त्याचं अध्ययन केलं तरी ती विद्या सहसा मिळत. पार्था तुझी बुद्धी तीक्ष्ण, आताची तुझं शिकविन, चंद्रे विश्वा वस्तूला गुण विद्या दिली पूर्वी. सांगितलं, अर्जुना तुझी बुद्धी तीक्ष्ण आहे आणि म्हणून तुला ही विद्या लगेच शिकून जमते तुला, आहे का नाही.
चंद्रानं विश्ववसूला ही काय दिली विद्या दिलेली होती, ती माझ्यापर्यंत आली. विद्या विश्ववसुनी मज उपदेशली सतेज पार्थ म्हणे अग्नेस्त्र तेज पुंजन बृहस्पती सांगे भारद्वाजा. अर्जुनानं सांगितलं की विद्या कशी माझ्यापर्यंत आली. त्यानंतर सांगितलं अर्जुन म्हणला ही बृहस्पतीनं भारद्वाजाला ही काय सांगितलेली आहे अग्नेस्त्र सांगितलेलं आहे. भारद्वाज अग्निदेव वेशात येत अग्निवेश द्रोणास सांगत द्रोणाचार्य कृपावंतन त्याने मजेदी दिली. भारद्वाजानं अग्निवेशाला सांगितली, अग्निवेशानं द्रोणाचार्याला आणि द्रोणाचार्याने ती मला अग्नेस्त्राची विद्या दिली. अग्नेस्त्र गंधर्व आकळी चक्षुषी विद्या पार्थ कवळी अनेक गंधर्व तिवळी उचित देती पांडवा. महाराज काय असतंय देव सखा जरी विश्वावे तीच कृपा. अर्जुनाने एक अग्नेस्त्राची विद्या शिकवली आणि त्या गंधर्वानं अनेक विद्या त्याला अनेक गंधर्वांनी अनेक विद्या दिल्या. तुका म्हणे देव साय झाल्यावर असंगाचे करी सर्व सांग काय महाराज करणार नाही. उत्तरासुराचे हस्ती वज्रे छेदिता अमरपती वज्रधारेशी खंडिनी शितीम परम तेजाळ उडाली. त्याचे वज्र पाय तुरंग मनोवेगी झाले अभंग इंद्रिय मध्ये दिले सुरंगन पाय शतते दशक. त्या एक एक वेगळ्या वेगळ्या विद्येचं महत्व सांगून ती देऊ लागली. ते मी तुम्हाला देईन संतोष पावली पंडनंदन म्हणते आम्ही पावल्या स्वस्तानंद मग धाडून देईजे. आता आम्ही गुप्तवणी नष्टचर्य भोगितो एक क्षणी स्वराज्यास गेल्या पुण्य खाणीन अश्व मागो पाठवू. अश्व होता मला तो अश्व इंद्रानं दिला होता. अर्जुनाने सांगितलं आता घोडाने अश्वनेला आम्ही आता आम्ही जंगलात आहोत मग आम्ही आमच्याच घरी गेल्यावर तो अश्व मागून पाठवून द्या. मग चित्ररथ केला आज्ञा घेऊन पुढे चालले पंडनंदन लंगेता वने गणन वेद व्यास भेटला. पुढे चालले पांडव महाराज व्यास भेटले. साई जने साष्टांग नव्हे वृक्षतली एकांती बैसती वन पुष्पे फल आणून प्रीती जगत गुरु पूजिला. अरे नमस्कार केला एका झाडाखाली बसले फळं आणले फुलं आणले पूजा केली व्यासाची. मग बोले कृष्णदेव पायन अंचालपुरा तुम्ही जाऊन द्रुपद सभेशी बैसून साधा कारण सर्व. आणि मग सांगितलं महाराज व्यासांनी तुम्ही आता जा म्हणे पंचालाच्या द्रुपद राजाच्या नगरामध्ये पंचालपुराला जा आणि द्रुपदी तिथं काय करा द्रुपदाच्या सभेत बसा. पांचालीने पंचव्रताला गुरुच मागितले पंचवक्त्रा ते सती परम पवित्र भार्या होईल पाचाची. असं अगोदरच सांगितलं की पांचालीने म्हणजे द्रुपदीनेच मागून घेतलेला आहे 5 पतीचा वर त्याच्यामुळे ती तुमची पाचाची पत्नी होईल असं व्यासाने सांगून टाकलं. मी ते प्रगटेल साधून देईन कारण ऐशे बोलून कृष्णदेवपणे अंतर दावलं. आणि व्यासाने सांगितलं तुम्ही चिंता करू नका मी तिथे येणारच आहे आणि तिथे मी येऊन तुमचं हे कार्य सिद्ध करून देईन. काही चिंता करू नका. निघून गेले. पुढे आता द्रौपदी स्वयंवर कथा रसाळ सुरस फार ऐकता महापापाचा सहार शत्रू समग्र नासती. पुढची कथा अत्यंत द्रौपदी मातेचं स्वयंवर होणार आहे. कशी कथा आहे ती महाराज सगळ्या पापाचा काय करणारी आहे नाश करणारी आहे आणि सगळ्या शत्रूचाही ती नाश करणारी आहे. महाराज भारत ग्रंथ प्रयागराज तीर्थराज यथार्थ भक्ती ज्ञान वैराग्य युक्त वाहे निश्चित त्रिवेणी प्रेम हाची माग मास मोक्ष स्नाना लुटते तापस दोषी आणि अभाविकास बिंदू येतेचा स्पर्शेना. महाराज कोणताही तीर्थ असो महापर्वावर असो कुठेही असो महाराज तिथे गेलं की पापाचा नाश होतो म्हणतात. पण दोषी आणि पापी लोकांना त्या तीर्थाचा एक थेंबही अंगावर पडत नाही. पाहिलं तो तीर्थ मला एक तीर्थ आहे. अरे जिथून पांडव स्वर्गारोहणाला गेले तिथून वरून पाणी पडतंय पण त्या पाण्याचं एक नवल त्यात आंघोळीला प्रत्येक माणूस आंघोळीला जातोय. मला ते ज्याच्या अंगावर पडायचं त्याच्याच पडणार. काही काही माणसं खाली गेले की ते पाणी बंद होऊन जातं थेंब पडत नाहीये. असं आहे की पापी माणसाच्या अंगावर म्हणले पडत आणि मला काही माणसाच्या अंगावर इतकं पडतं की धार काय लागत इतकं थोडं पडते असं मजूर करून त्यांना मोठा आहे ते असं आहे की नाही दना 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 आणि काहीच्या अंगावर सेम पडत नाही. काही कपडे सांभाळतो त्या चला आता मी नाही काय असं होतं ते असं तीर्थ आहे. तसं हे द्रौपदी कथा एक तीर्थ आहे पण हे तीर्थ म्हणजे पुण्यवानाच्याच अंगावर पडतं त्यालाच ऐकायला भेटतं आणि पाप्याला यातला एक थेंबही सुद्धा मिळत नाही. पुण्य पाहिजे बहुत जन्मांतरीचे संचय बहुत पुण्य काय इथं पाहिजे. भक्ती ज्ञान वैराग्यानं वाहणारी ही त्रिवेणी कथा म्हणजे असं म्हणताय. प्रेमाची मागमास
आणि याच्यावर प्रेम ठेवणं हाच माघ महिना आहे. मोक्ष स्नाना लोटती सायास, मला सायासानं मोक्षाची इच्छा करणारी इथं स्नान करायला येतात कष्ट घेऊन. आणि दोषी आणि अभाविकास बिंदू येथीचा स्पर्श ना. दोषी, अभागी, दुर्भागी लोकांना इथला पाण्याचा एक शितुडाही मिळत नाही. पांडुरंग पुरविलाशिया ब्रह्मानंदा येती वर्या जगद्गुरु पंडितराया पांडव जन पालका ब्रह्मानंद श्रीधर वदन ठेवले नाम सांभाळी ब्रीद पांडव प्रताप ग्रंथ विशदन शेवटाशी पाविजे सुरस पांडव प्रताप ग्रंथ आदी पूर्व व्यास भारत त्यातील सारांश यथार्थ एकादश अध्यायी कथेला स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ आदी पूर्व टीका सुंदरकृत विडिंबवद घटोत्कच जन्म सहित बकासुरवद कथेला पुंडली करू विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज